हा मुद्दा महत्वाचा आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा, परंतु हा आंदोलनामधून ते पुढे येत नाही किंवा पक्षाचे जे वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते पण ते मुद्दा उचलून धरत नाहीत. मूळ जो कळीचा प्रश्न जो आहे तो कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आहे, सगळ्यात कोणी बोलत नाही. सगळ्यात जास्त मी बोलले पार्लमेंटमध्ये, ते पण मी इथे तिथे बोलत नाही. राज्याच्या आता सध्याच्या राजकारणामध्ये जे चालू आहे आता मागच्या आठवड्यातच पार्लमेंटमध्ये बोलले. आणि हे व्यासपीठ हा प्रश्न ते नाही मला माहिती कोण काय बोलतं. नाही, मी अकाउंटेबल आमच्या संघटनेबद्दल. बाकी काय काही लोकशाही आहे बघा, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, कारण का आम्ही दडपशाहीवाले नाही. आम्ही काय विरोधात बोलला म्हणून इन्कम टॅक्सची नोटीस, सीबीआय ईडी असल्या भानगडी आम्ही कधीच सत्तेत असल्या तरी केले नाही. 70 वर्ष आमचा हिशोब काढतात, तेव्हा असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारही नाही. ही आमची संस्कृती. म्हणालात की तुम्ही ज्या ज्यावेळी संसदेमध्ये प्रश्न मांडता त्यावेळी तुमच्या पतींना नोटीस निघते, आयकर विभाग असेल वेगवेगळ्या विभागाची, आता देखील निघाली का तशी नोटीस आणि काय कालच आली आहे. आणि कालचं बोलल्यामुळे आज कदाचित परत लव्ह लेटर येईल. आम्ही त्याला नोटीस नाही म्हणत, आम्ही त्याला प्रेमपत्र म्हणतो. नाही, पहिलं मराठी उद्या एक राऊंड मराठी करून विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न चालू आहे. पुढे ढकलायच्या म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये घ्यायचं. हो, आपली आहेच ना, तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, कारण का आपलं एक्सटेन्शन आपल्या तारीख 28 नोव्हेंबर आहे. त्याच्यामुळे 10-15 तारखेलाच मतदान होईल, किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर. हो, पण आम्हाला दिल्लीत, मला अमोलदादांना आठवत असेल, दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायचे. केंद्रातलं सरकार, केंद्रातलं नेते महाराष्ट्रात येतात, मोठे नेते, पण आरक्षणामध्ये टकार बोलत नाही. याला गुण असं की महाराष्ट्रात काय ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. काही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि जे दिल्लीवर येतात आणि बोलत नाहीत त्यांना विचारा ना, दौऱ्यावर येतील तेव्हा प्रश्न. मी दुसऱ्या आरक्षणाची गरज आहे किंवा नाही, कसं आरक्षणाचा तोडगा काय याच्यावर प्रस्ताव द्यावा सरकारने. आमची सगळ्यांबरोबर चर्चा करायला आणि मार्ग काढायला पूर्ण तयारी आहे. नोटीस आली म्हणाल, काय नोटीस आहे आणि कशा कुठल्याही बघायची नोटीस आली आता परत? आयटी परत असं असतं, आयटीची नोटीस सदानंद सोडेंना रेग्युलरली येते. आम्हाला त्याची सवय झाली, त्याचं आम्ही एक उत्तर देतो आणि मग ती परत फाईल बंद होते का काय आणि परत येते. किती नोटीस आहे? तेच मी सदानंद सोडेंना डेटा काढायला सांगितलंय की को रिलेट करायला पाहिजे. मला उगाच यांच्यासारखी आरोप करायची सवय नाही, पण ते आपण को रिलेट करूया की मी किती वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि नोटीस किती वेळा आली. हा को रिलेट डेटा करून मी माझ्या फेसबुकवरच टाकणार आहे. सदानंद सोडेंना आजच विनंती केली की बरं जरा बघावं. काही आमदार महेश शिंदेंनी लाडक्या बहिणीबद्दल वक्तव्य केलं आहे, सेम वक्तव्य रवी राणांनी सुद्धा केलेलं आहे. मतं द्या नाहीतर आम्ही पैसे परत घेऊ, याकडे कसं पाहत आहे? मला काही आश्चर्य या सरकार, माझ्या काही अपेक्षाच नाही त्या सरकारकडून. आणि गलिच्छ राजकारण आहे, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी. आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता, तो आता त्यांच्या मित्र पक्षांनाही पाठ झाला, फेक नॅरेटिव्ह. तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे वाटत होतं, आता दूध का दूध पाणी का पाणी, कसं पोटातलं ओठात आलंच की नाही. त्याच्यामुळे हे जे नाराज आहे का खुश आहे? कुठली ही लाडकी बहीण, ही लाडकी म्हणजे महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना, कशा बाबतीत नाराजी ठेवू मी? दादानी सुद्धा परवा बोलताना सांगितलं की माझी लाडकी बहीण दुरावली आहे असं सांगितलं होतं. ठीक आहे, नाती काही चॅनलवर बोलायचा विषय नसतो, नाती मनात ठेवून ती निभवायची असतं. हा काही मीडियाचा विषय नाहीये, ही काही टीव्ही सिरियल नाहीये, वास्तव आहे माझं आयुष्य. आणि माझं आयुष्य मी काय स्लीववर घालून चॅनल्सवर त्याचा पारदर्शकपणे त्याचा तमाशा करायला मला तरी आवडत नाही, माझ्या संस्कृतीत तसं एक. आणि दुसरं की मी एक लोकशाही पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघांनी मला निवडून दिलेलं आहे, त्याच्यात माझ्या नात्यांना जागा नाही. माझी नाती ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली आहे. ती काय फक्त रक्ताची नसतात, ती प्रेमाची आणि विश्वासाची असतात. त्यामुळे त्याच्यात फार अडकण्यापेक्षा आज आमची सगळ्यांची, आम्ही तिघं जे इथे बसलेलो आहोत आणि आमचे बाकीचे निवडून आलेल्या खासदारांची